नमस्कार, जय हिंद मित्रांनो. आपण होमगार्ड्सवर नवीन-नवीन अपडेट घेऊन येत असतो. असेच आता आपण एक नवीन अपडेट घेऊन आलोय, ज्याची सर्वजण वाट पाहत होते, की होमगार्डची नवीन भरती कधी येणार आहे. तर मित्रांनो, बृहन्मुंबईची नवीन भरती होमगार्डची आलेली आहे. ती जाहिरात आपण पाहूया नक्की काय आहे. मित्रांनो मित्रांनो, ह्या भरतीचे अर्ज हे 27 तारखेपासून सुरू झाले आहे आणि हे 10 जानेवारीपर्यंत असणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 जानेवारी असणार आहे. तर आपण सर्व माहिती डिटेलमध्ये बघणार आहे, की परीक्षा नक्की काय असणार आहे, कशी असणार आहे. चला तर बघूया. तर मित्रांनो बघा, होमगार्ड संघटनेचा उद्देश काय आहे, की देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे. होमगार्ड संघटनेचा हा उद्देश आहे मित्रांनो मुख्य. आणि सदस्यत्व बघा मित्रांनो, होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व हे 3 वर्षाचे असते आणि 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला पुनर्नोंदणी करावी लागते. होमगार्डचा भत्ता बघा इथे दिलेला आहे. होमगार्डला आता भत्ता वाढलेला आहे. होमगार्डला आता 1283 भत्ता झाला आहे टोटल. बघा इथं बंदोबस्त काळात प्रतिदिन 1083 भत्ता व कर्तव्य भत्ता ₹200 असा टोटल ₹1283 भत्ता आपल्याला भेटत असतो. आणि बघा इथं होमगार्ड नोंदणी. मित्रांनो, तुम्हाला होमगार्डसाठी अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही. फॉर्म भरणे फ्रीमध्ये असते होमगार्डचं. होमगार्डचे तुम्हाला फायदे काय-काय असतात बघा मित्रांनो. जे नवीन विद्यार्थी आहे ना, होमगार्डचे फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी बघा, हे नवे होमगार्डचे फायदे असतात. तुम्हाला 3 वर्षानंतर पोलीस भरतीमध्ये, वनरक्षकमध्ये, अग्निशामक दलामध्ये हे 5% आरक्षण. तुम्ही जर गौरवास्पद कामगिरी केली तर तुम्हाला पदके सुद्धा मिळवण्याची संधी होमगार्डमध्ये असते. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वर्दी घालायला भेटते. सर्वात महत्त्वाचा हे पॉइंट आहे मित्रांनो. आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय, शेती सांभाळून तुम्ही होमगार्डची ड्युटी करू शकता. भरतीचे नियम व अटी काय असणार आहे बघा. या भरतीमध्ये तुमची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी पास पाहिजे. नाहीतर तुम्ही या भरतीसाठी अपात्र असाल. आणि तुमची शारीरिक पात्रता ही तुमचे 20 वर्ष पूर्ण पाहिजे. वय हे तुमचं 20 वर्षाच्या पुढं पाहिजे आणि 50 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे. तर तुमचं 20 वर्षापेक्षा वय कमी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही किंवा तुम्ही अपात्र ठरसाल. आणि तुमची उंची ही 165 सेंटीमीटर पाहिजे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर असेल तरी चालते. तुम्हाला रहिवासी पुराव्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड पाहिजे. मुंबई उपनगर रेल्वेलगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्या. म्हणजेच की ना, तुम्ही जर मुंबई जिल्ह्याचे रहिवासी नसाल तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकत नाही. कारण की होमगार्डचा असा नियम असतो, की आपण आपल्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो किंवा आपण आपल्याच पथकामध्ये आपण अप्लाय करू शकतो. बाहेर आपण हे नाही करू शकत. असं केलं तर आपण अपात्र ठरतो. शारीरिक चाचणीची क्षमता बघू आपण काय आहे, काय पाहिजे त्यांना. मुलांसाठी 1600 मीटर व गोळा असणार आहे, गोळाफेक. व महिलांसाठी सुद्धा 1600 मीटर व गोळाफेक असणार आहे. तर तुम्हाला 1600 मीटरमध्ये ना, कमीत कमी तुमचा टायमिंग आहे ना 6 मिनिटं 50 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही आलं पाहिजे. तरच तुम्ही पात्र आहे. जर तुम्ही 6 मिनिटं 50 सेकंदाच्या पुढे जात असाल, तर तुम्ही बरेच अपात्र ठरणार आहे. मग तुम्ही किती गुण घेताय गोळाफेकला ते काही महत्त्वाचं ठरणार नाही. कारण की जर तुम्ही प्रथमतः 1600 मीटर होणार आहे आणि जर तुम्ही 1600 मीटर 6 मिनिटं 50 सेकंदाच्या आतमध्ये नाही मारले, तर तुम्हाला गोळाफेकला संदेश दिले जाणार नाही. तुम्हाला तिथूनच डायरेक्ट अपात्र केले जाईल. 3 महिलांसाठी 3 मिनिटं 30 सेकंदाच्या आतमध्ये 800 मीटर कंप्लीट करायचे आहे. जर 3.5 मिनिटात जर 800 मीटर कंप्लीट झाले नाही, तर महिला सुद्धा त्या अपात्र ठरणार आहे. त्यांना सुद्धा गोळाफेकला संधी भेटणार नाही. चला गोळाफेकला बघूया. गोळाफेकला सुद्धा एक अशी अट आहे, तुम्हाला कमीत कमी 4 गुणांचा गोळा फेकायचा आहे. पुरुषांना व महिला दोघांना देखील कमीत कमी 4 गुणांचा गोळा फेकावा लागणार आहे. तरच तुम्ही भरतीमध्ये पात्र ठरणार आहे. व त्यानंतर तुम्ही हे दोन्ही इव्हेंट म्हणजे जेवढे काही मार्क येणार आहे, त्यानंतर तुमचे फायनल मेरिट याच्यावर लावले जाईल. जर तुमच्याकडे ITR प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 2 गुण दिले जाणार आहे. तर तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट असेल B, तरी तो देखील तुम्हाला 2 गुण दिले जाणार आहे. जर तुमच्याकडे C सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्हाला 2 गुण दिले जाणार आहे. जर तुम्ही मायनस माजी सैनिक असाल तरी सुद्धा तुम्हाला 2 गुण भेटले जातील. त्यानंतर तुम्ही क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय
नाविन्य प्राप्त असेल तरी देखील तुम्हाला 2 गुण दिले जाणार आहे. जर तुमच्याकडे जड वाहतूक परवाना असेल तरी सुद्धा तुम्हाला 2 गुण बोनस म्हणून भेटेल मित्रांनो. तुमच्या इथं प्लस पॉईंट असा आहे ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहे. हे बघा 27/12/2024 पासून अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया चालू झाली आहे भरतीची आणि 10 जानेवारी 2025 पर्यंत शेवटची अंतिम तारीख आहे अर्ज करण्यासाठी. तर मित्रांनो इथं बघा परत लिहिलं आहे, तर बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी ह्या भरतीसाठी अपात्र ठरणार आहे. फक्त मुंबईचे जे रहिवासी आहे त्यांनाच फक्त ही संधी आहे. उमेदवारांना नोंदणी करता म्हणजेच भरती करता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागते व त्या दरम्यान कोणतीही प्रकारची दुखापत झाल्यास उमेदवार संपूर्ण जबाबदारी आपली स्वतःची असते. 5 उमेदवारांची अंतिम यादी रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर ठरवली जाते. तर आता भरतीसाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते आपण तुम्हाला सांगतोय. तुम्हाला होमगार्ड भरतीसाठी मित्रांनो आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्हीपैकी काही असेल तरी चालणार आहे. व दुसरं म्हणजे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही 10वीच्या बेसवर फॉर्म भरता ते, कारण 10 पास पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र पाहिजे, बोर्ड सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्हाला जन्म दिनांक पुरावा करता येणार मित्रांनो तुम्हाला शाळा सोडल्यास दाखला पाहिजे किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा चालू शकतं. त्यानंतर तुम्हाला तांत्रिक अर्हता धारण करता असं प्रमाणपत्र म्हणजेच की तुमचे आत्ता सांगितल्याप्रमाणे ITI प्रमाणपत्र, NCC सर्टिफिकेट वगैरे ती. जर तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर मालकाचे तुम्हाला ना प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर तुम्ही 3 महिने तुम्हाला 3 महिन्याच्या आतील पोलीस पडताळणी प्रमाणपत्र लागणार आहे. तर फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला आपण सांगतोय मित्रांनो, की होमगार्डचा फॉर्म कसा सबमिट करायचा किंवा कसा अप्लाय करायचा ते तुम्हाला सांगतोय. प्रथमतः तुम्हाला गुगलला जाऊन महाराष्ट्र cdhg.government.in सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच की मुंबईला भरती निघाली तर तिथं तुम्हाला मुंबई सिलेक्ट करून मुंबई जिल्ह्यासाठी अप्लाय करता आहे. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर तुम्हाला काळजीपूर्वक न चुकता भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं लिंग व पूर्ण पत्ता व सैनिक होत आहे ईमेल ID ही माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची. त्यानंतर तुम्हाला जाहिरातीत दिल्याप्रमाणे जर तुमची तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र तुमच्याकडे जे असतील ते सगळं तुम्हाला टाकायचं आहे तिथं. त्यानंतर तुमचा जन्मदिनांक, उंची भरायची आहे. जर तुम्ही यापूर्वी होमगार्ड सेवेत असाल तर कोणत्या कारणास्तव तुम्हाला कमी करण्यात आलं आहे ते कारणाचा तुम्ही अर्ज जोडायचा आहे सोबत. सर्व बंद झाल्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट केल्यावर सरळ एक प्रिंट करण्यासाठी पेज तुम्हाला दिसेल. नंतर तुम्ही प्रिंटवर दाबून तुम्ही ती PDF डाउनलोड करायची आहे. याचं आहे. तर मित्रांनो धन्यवाद. आजचा व्हिडिओ मित्रांनो एवढाच आहे. आता यानंतर आपण की मेरिट कधी लागेल काय यावर नंतर व्हिडिओ बनवू तर तुम्हाला दिसेलच पुढं. चला आजच्या करता इथंच थांबूया.